आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघ तिथल्या गैरसमज करू नको योस. गैरसमज वगैरे काही नाही. तू ताईची वकिली करायला इथे आलायस माहितीये मला. हे बघ असं खरंच काही नाहीये. असंच आहे दादा. जशी तुमची साईड आहे ना तशी माझीही साईड आहे आणि मी ती स्पष्टपणे मांडली आहे. हे बघ तू जर शांतपणे ऐकणार असेल तर मी बोलतो. अरे बोलण्यासारखं काहीच नाहीये. अगं असं काय बोलतेस तू? ताई बोलते म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. कारण वगैरे काही नाही रे. ती तिचा पर्सनल राग काढते. हे बघ चिटल्या, तू जर आधीच असा ग्रह करून बसलीस तर मग तिच्या मनातलं तुला कसं कळणार? ग्रह वगैरे काही नाही. तिला वाटतं आम्ही अभ्यास सोडून टाइमपास करत असतो. ती असं म्हणाली का तुला? अरे म्हणायला कशाला हवं, एवढं कळतं ना. तुला कळतंय का दादा, ती आमच्या दोघांवर संशय घेते. आई चिटल्या, अगं ती तुला सावध करण्याचा प्रयत्न करतीये. सावध म्हणजे तुलाही माझ्या कॅरेक्टरवर संशय हो ना? वेडी आहेस का? असं काही नाहीये. असंच आहे. अरे तुम्ही लोक असा विचार कसा करू शकता रे? ते निस्वार्थ भावनेनी मला शिकवतायत बस. आमचं काही प्रेम बिम नाहीये बाबा. मी काही प्रेमाभिमत नाहीये त्यांच्या. अरे ते वयाने किती मोठे माझ्यापेक्षा. अरे त्यांचं लग्न झालंय एवढा तरी विचार करा रे. अगं तू कुठला विषय कुठे घेऊन जातीयस? मी कुठलाही विषय कुठे नेत नाहीये, तुम्ही तो टोकाला नेताय. आणि ताईनी तर चक्क माझ्या कॅरेक्टरवर बोट ठेवलंय. अगं चिटल्या, तू गैरसमज करून वाद वाढवतीयस. हे बघ ताई तुझ्या काळजीपोटी बोलून गेली असेल ना. काळजी? दादा तू याला काळजी म्हणतोय? मला कसं वाटेल काय वाटेल याचा सुद्धा विचार केला नाही तिने. हे बघ चिटल्या, तू उगाच गैरसमज नको करून घेऊस. ताईला प्लीज समजून घे. हे मीही म्हणू शकते ना की मला समजून घ्या. अगं आम्ही तुझ्या काळजीपोटी बोलतोय बाळा. मग नका करू काळजी. मी म्हणाले होते काळजी करा माझी. मला सगळं कळतं. काही कळत नाही तुला. तुला कळत असतं तर तू अशी वागली नसतीस. अगं तो माणूस चांगला नाहीये. माझ्या सरांविरुद्ध मी एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. का नाही ऐकून घेणार तू? किती ओळखतेस त्यांना? माणूस ओळखायला एक क्षणही पुरेसा असतो. आई चिटल्या, चुकतेस तू. ताई तुझ्यापेक्षा त्या माणसाला जास्त ओळखते म्हणून ती तुला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतेय. नाही दादा, तू चुकतोयस. ती मला नाही, तिचा इगो प्रोटेक्ट करते. प्लीज चिटल्या, अगं समजून घे. ओजसच्या प्रॉब्लेम मधून तुला ताईनेच बाहेर काढलं ना. अरे ते ओजसचा काय संबंध आहे? हे बघा, मला एवढंच कळतंय की इथे प्रश्न माझ्या अभ्यासाचा आहे आणि त्यात मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. अगं ताईला पण तुझ्या अभ्यासाची काळजी आहे. हो ती दिसली ना मला पुस्तकं रद्दीत देताना. आणि तू जर तिची बाजू घेऊन मला इथे समजवायला आला असशील ना तर मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. दादा तुला ऐकून घ्यावं लागेल. नाही ऐकायचंय मला. तुम्हाला काय वाटतं मला अक्कल नाहीये? मला माझं काही कळत नाही? काही कळत नाही तुला म्हणून सांगावं लागतं सारखं. मला कोणीही काहीही सांगायची गरज नाहीये, कळलं का? मला सगळं कळतं. आणि एवढं लक्षात ठेव, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझे मेंटॉर जयंत सरच राहतील, एवढं लक्षात ठेव. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. मी म्हणाले होते समजव म्हणून मला मागे आले होते मी तुझ्या. आणि दादा जाताना ना तुझी कॉफी घेऊन जा, मला नको येते. हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये. जरा शांत डोक्याने विचार कर, मग तुला कळेल की तुझं कुठे चुकतंय. जा जा जा. सगळीकडे तुम्हीच बरोबर असता असं नाहीये. यावेळेस मी बरोबर आहे आणि तुम्ही सगळेजण चुकले आहात. तुझा का मूड ऑफ आहे? चिटल्याशी बोलायला गेलेलो. मग काय? ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. मला उलट म्हणाली की तुम्हाला काय वाटतं मला अक्कल नाहीये का? तुम्हाला वाटतं तेवढी वेडी नाहीये मी म्हणजे? अरे पण मुळात तू तिच्याशी बोलायला गेलास का? ताई तिला कळायला हवं ना तिचं काय चुकतंय ते. बरोबर आहे, पण आता ती समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये गौरव. मला कळतंय ग, पण काळजी वाटते ना. म्हणूनच म्हणतीये काळजी करण्यापेक्षा आपण तिची काळजी घ्यायला हवी.
किती विचार करतेस आमचा. खरंच सॉरी, आम्ही तुला खूप त्रास दिलाय. दिलाय काय? अजूनही देत आहे? हो, नाही नाही, खरंच आहे. रागाच्या भरात तुला किती वेळा काहीही बोललोय, पण तू नेहमी आमची साथ दिलीस. गौरव, तुम्ही माझी माणसं आहात, मी कशी तुमची साथ सोडेल? तरी पण नाही. कोण करतं मला सांग कोणासाठी एवढं? कोणी करो वा ना करो, मी करणार. माझ्या माणसांवर खूप जीव आहे. म्हणूनच म्हणतेय, सुचित्राची काळजी आता करू नकोस. आता तिला समजावून काही होणार नाहीये. अच्छा, म्हणून तू तिची समजूत काढत नाहीयेस का? पण ह्याचा अर्थ असा होत नाही की मी तिला वाऱ्यावर सोडले. गौरव, सुचित्रा कशीही वागली तरी आपली जबाबदारी आहे तिला प्रोटेक्ट करणं. ताई, तू काळजी करू नकोस. हळूहळू का होईना आपण तिला समजवू. आणि मुळात तिला हे कळायला हवं की चांगलं वागून सुद्धा माणसं तिचा गैरफायदा घेऊ शकतात. बघू ही गोष्ट तिच्या डोक्यात कधी शिरतेय. विक्रांत, अरे घरी जायचं नाही तुला? का? तुमच्या का पोटात दुखतंय? नाही तसं नाहीये, म्हणजे मग तो इथं थांबला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? अरे मला काय प्रॉब्लेम असणार आहे? बाबा तुम्ही बसा इथे. मी आजचा दिवस इकडेच राहतोय. मीच सांगितलंय त्याला इथे थांब माझ्याजवळ. आई, तू उगाच स्ट्रेस घेऊ नकोस. हे बघा बाबा, तिथे जाऊन मला आईची काळजी वाटणारच आहे, त्यापेक्षा इथेच राहतो मी. हे बघ, तुझी इच्छा असेल तर थांब, नाहीतर तुझ्या आईची काळजी घ्यायला मी समर्थ आहे रे. बाबा असं काही नाहीये. माझा इगो सांभाळण्यापेक्षा आईला सांभाळणं खूप गरजेचं आहे. तिची तब्येत ठीक नसताना मी जाणं योग्य नाही बाबा. हे बघ, आता तू थांबतोच आहेस ना, तर आपण तिघांनी मस्त पूर्वीसारख्या गप्पा मारूया काय? हो चालेल. हा पण एक मिनिट, माझी एक अट आहे. तुम्ही अजिबात थापा मारायच्या नाहीत आणि तुमचे ते फालतू विनोदही करायचे नाहीत. म्हणजे मी फालतू विनोद करतो? हो. मी थापा मारतो? हो. ठीक आहे, जातो तबला घेऊन ये. हा? नाही, मी थापा मारतो ना. वाईट वाईट. आई गो, विक्रांत बघ आत्तापासून सुरू झाले यांचे फालतू विनोद. बाबा काय करताय? अहो